हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री गुरु काका, संत बाळूमामा, आत्ताच दर्शन घेऊन आलोय. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय कपाळावर आहे. नंतर काकारूप असलेले सर्व श्रोते आणि विशेषतः कार्यकर्ता मंडळी, श्री गणेश महाराज, आणखीन विशेष रूपाने श्री चंद्रकांत महाराज आणि राहुल दादा, या सर्वांना वंदन करतो. सर्व अभ्यास करणाऱ्या मंडळींना वंदन करतो आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो. साधना पंचकमच्या अभ्यासाचं उद्घाटन पहिल्या श्लोकाच्या निमित्ताने सौ सीमाताईंच्या निमित्ताने ते आपल्या पुढे झालेलंच आहे. आणि त्याच्या पुढे आता या पुढच्या 8 आज्ञा आहेत, त्या आता मला चिंतन परत सांगायचे आहेत. तर दुसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने आज्ञा शब्द आला. मला श्री गणेश महाराजांनी फोन केला त्यावेळी ते असं म्हणाले की शंकराचार्यांनी याच्यात आज्ञा लिहिल्या आहेत. आणि आज्ञा शब्दाचा असा अर्थ आहे, वकील महाराज आहेत इथे, तर आज्ञा शब्दाचा अर्थ आहे वट हुकूम किंवा आदेश. मग हे जे काय चिंतन आहे 8 आज्ञांचं, तर तो काय आहे, श्री शंकराचार्यांचा वटहुकूम आहे. आणि वटहुकुमाची काय करावी लागते, अंमलबजावणी करावी लागते. आणि ती नाही केली तर काय होते, अटक होते. अटक होते म्हणजे नक्की काय होतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. याला अटक म्हणतात. तर त्या अटकेतनंच जर सुटायचं असेल तर या 8 आज्ञांचं चिंतन झालं पाहिजे. फारसा विचार न लांबवता मी चिंतनाला सुरुवात करणार आहे. कारण 8 आज्ञा आणि 1 तासाचा वेळ, 8 56 म्हणजे एका आज्ञेला किती वेळ आहे आपल्याला, 7 मिनिटं. अशा रीतीने आपण एक तत्वचिंतन करण्याचा एका तासात प्रयत्न करूया. तर ही जी काय 9वी आज्ञा दिली आहे त्यांनी दुसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने, सत्सु संग हा विधीयताम असं त्यांनी म्हणलंय. आणि त्याचं अर्थ जो लिहिलाय आपल्या श्री गुरूंनी लिहिलेल्या अर्थामध्ये, ज्ञानी लोकांशी मैत्री जोडा. आता ज्ञानी लोकांशी मैत्री जोडा का ज्ञानी लोक जे आहेत त्यांच्या चरणापाशी जाऊन श्रवण करा, अशी भूमिका आहे. म्हणून इथे मैत्री शब्दाचा अर्थ काय केला पाहिजे की ते जे काय म्हणतायत त्यांचं ऐका, हा जो विचार आहे. आणि ज्ञानी या शब्दाचा अर्थ शब्दज्ञानी का अपरोक्ष ज्ञानी, असे जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी ज्ञानरूप झालेला, आणि जो ज्ञानरूप झालेला आहे त्याची काय केली पाहिजे, घनिष्ठ मैत्री इथं म्हणलंय जोडली पाहिजे. आणि जोडली पाहिजे या शब्दाचा अर्थ श्री ज्ञानदेव एका ठिकाणी सांगतात कशासाठी, तर इथे म्हणलंय कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध आणि माझी आत्मचर्चा उदंड विशद करावी. ही ज्ञानी लोकांची मैत्री मी कशासाठी करायची आहे, तर आत्मचर्चा झाली पाहिजे. आणि आत्मचर्चा निखळपणे जर झाली तर माझ्या अभ्यासाचे दरवाजे उघडतात आणि मी सुद्धा काय होऊ शकतो, मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. मग आता मला जर का ज्ञानी लोकांची मैत्री जोडायची असेल तर मला आधी काही गोष्टी तयार कराव्या लागतात माझ्या अंतःकरणामध्ये. की ज्ञानी लोक जे असतात ते सहजासहजी जवळ करत नाही, असतात प्रेमळ ते, यात वाद नाही, पण ते म्हणतात मग तू अभ्यास करतोस का. म्हणजे आम्ही जेव्हा साखरे महाराजांकडे गेलो, तुम्हाला इथे जर का विचारसागरचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इथेच हातावरनं पाणी सोडा की 7वा तरंग होता होता जीवनमुक्त झाला पाहिजे. हे ज्ञानी लोकांशी मैत्री करण्याचं काय आहे, हे विशेष आहे. म्हणून आपल्याला असे जे ज्ञानरूप झालेली जी मंडळी आहेत, तर त्यांचं आपण म्हणतो वटहुकूम, की ते कोण आहेत, संत श्रीगुरु आणि देव, की त्यांच्या आज्ञा कशा आहेत, अंतिम आहेत. मग त्या अंतिम आज्ञांचा विचार जो इथं चाललाय की ते असं म्हणतायत की प्रत्येका ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीबरोबर तुम्ही
मैत्री जोडा. कशासाठी? आता हा पुढचा प्रश्न झाला. कशासाठी? तर माझी आत्मचर्चा उदंड विशद करावी. म्हणजे दोघांमध्ये आत्मचर्चा झाली पाहिजे. आपण इथे वर्ग घेत असू तर काय झालं पाहिजे? अखंड आत्मचर्चा झाली पाहिजे. मग आत्मचर्चा म्हणजे नक्की काय करायचं हो? की ज्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती नको असलेल्या विचारांमध्ये अडकते, त्या अंतःकरण वृत्तीला मोकळं करण्यासाठी केलेली चर्चा, तिला काय म्हणायचं? आत्मचर्चा. मग माझं अंतःकरण कशामुळे म्हणूया या देहादी जगतामध्ये सत्यत्वाने सापडतं? त्याचं कारण आहे 5 प्रकारच्या भ्रांतींमधनं किंवा 12 प्रकारचे भेद सत्य वाटतात म्हणून. मग ज्ञानी लोकांची मैत्री कशासाठी हवे? तर 12 प्रकारच्या भेदातनं माझी सुटका व्हावी. मग आता 12 प्रकारचे भेद कोणते? जीव, जगत आणि जीव, जड आणि ईश्वर. मग या तिघांचे भेद, मग एकमेकांशी असलेले भेद वगैरे वगैरे, हे सगळे जे भेदाचे विषय आहेत, ते सगळे विचार मला करावे लागतील. आणि त्या विचार केल्यानंतर असा एक निर्णय होतो की हे भेद सत्य नसून कसे आहेत? मिथ्या आहेत. ज्ञानी लोक मला नक्की काय सांगतात? की हे सगळं दिसणारं जगत, हे दिसणारं भेदमय जगत हे मिथ्या आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? उत्पत्ती स्थिती नाशवान आहे. श्री ज्ञानदेव काय म्हणतात? उपजे ते नासे पुनरपी भासे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. मग या घटिका यंत्रात मी काय होतो? सापडतो. आणि सापडून काय होतो? सतत जन्माला येतो. मग आता त्यातनं जर का मला बाजूला व्हायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? ज्ञानी लोकांशी मैत्री जोडली पाहिजे. मग ज्ञानी लोकांशी मैत्री जोडायची असेल तर मी काय करायचं? पुन्हा मूळ मुद्दा आला की माझी जी काय अंतःकरणामध्ये असलेली जी काय कुसंगती आहे ती मला सोडावी लागेल. पुन्हा विसंगती काय करायची असते? सहन करायची असते. आता उदाहरणार्थ, नवरा अभ्यास करतो, बायको करत नाही. पत्नी अभ्यास करते, नवरा करत नाही. मग आता काय करायचं? ही विसंगती काय करायची? सहन करायची. पण असं म्हणायचं नाही, मी तुला सहन करतो. मग झालं, रामकृष्ण हरी. इथे सहन करतो ही भूमिका आली की तितिक्षा काय झाली आपली? रामकृष्ण हरी झाली. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की अभ्यास जर करायचा असेल तर मला चांगल्या लोकांकडे, म्हणजे अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे जायचं असेल तर मग मात्र मी त्याच्याशी मैत्री जोडली पाहिजे. त्याच्या सहवासात जायला पाहिजे. मग त्याच्या सहवासात जायचं म्हणजे कशात जायचं? मग तो सांगत असलेल्या विचारांच्या सहवासात जायचं. कारण काय आहे की ज्ञानी लोकांची मैत्री जी आहे ती विचारांच्या सहवासात आपल्या पुढे अवेलेबल असते. मग आता कशी अवेलेबल आहे? की नेहमी काही जण म्हणतात की तुम्ही घेताय सत्संग पण फार लांब आहे, काही काळजी करू नको, व्हॉट्सअपवर असतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? एकूण त्या ज्या चांगल्या ज्या विचारांची संगत आहे ती माझ्या अंतःकरणात झाली पाहिजे. आणि चांगल्या विचारांची संगत म्हणजे कुठल्या? विधियुक्त विचारांची संगत. व विधियुक्त विचारांमध्ये काय आहे? संत, श्रीगुरु आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ. मग त्याच्यामध्ये काय आहे? फक्त मी ज्ञानरूप होण्याचीच तिथे चर्चा आहे. अशी ज्ञानरूप होण्याची चर्चा जिथं अत्यंत निर्मळपणे चालते आणि निर्मळपणे चालते, तिथे मात्र काय झालं पाहिजे? मी सतत गेलं पाहिजे. मी माझ्या जीवनातले जे देहादी प्रपंचाचे जे काय अननेसेसरी इकडं जाणं, तिकडे जाणं, हे सगळं जे काय आहे, ते सगळं मी बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की आमच्या ऑफिसमधला एक मित्र होता. तो काय म्हणाला, "मी सगळे देश पाहतो." मी म्हटलं, "बास, खूप छान करतो. पण तुला एका जागी शांत बसता येतं का?" "नाही, तेच जमत नाहीये." म्हणजे मी काय आहे? देश पाहण्याच्या निमित्ताने अशांत आहे. आणि शास्त्र काय सांगतं? अशांतस्य कुतो सुखम. अशांत आहे आणि मी सुखात आहे. अशी दोन वाक्य जुळत नाही. पण हे ज्ञानी व्यक्ती मात्र काय असतात? कायम सुखात असतात. मग अशा सुखात असणाऱ्या, म्हणजे सुखरूप असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातलं मला जीवन मिळालं पाहिजे. मग सहवासातलं जीवन म्हणजे काय? लक्षात घ्या, सहवासातलं जीवन या शब्दाचा अर्थ त्या ज्ञानी लोकांजवळ जावं आणि तिथे मी माझ्या अभ्यासात असलेले प्रश्न विचारावेत आणि त्या प्रश्नांची सोडवण करून घ्यावी. आणि ती जर का सोडवण करून घेऊन मी माझ्या साधनेमध्ये ते तत्वज्ञानाचा विचार जो आहे तो जर वापरला, तर ही ज्ञानी लोकांची जी काय मैत्री आहे, ज्ञानरूप झालेल्या, त्या ज्ञानरूप झालेल्या व्यक्तींची जी मैत्री आहे ती पूर्ण होते. इथे पहिले 8 मिनिट पूर्ण झाले.
आता आपल्याला दुसऱ्या पुन्हा आज्ञेचा विचार केला पाहिजे. मग दुसऱ्या आज्ञेचा विचार करताना असं म्हटलंय, भगवतः भक्ती दृढा धीयताम. म्हणजे काय? भगवंताच्या दृढ भक्तीमध्ये पूर्ण स्थित व्हा. आता इथे एक शब्द त्यांनी सांगितला आहे दृढ. आता दृढ शब्दाचा अर्थ आहे पक्का. म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये राहायचंय. पण कसं राहायचंय? तर दृढ. मग आता दृढ शब्द म्हणला ना, की त्याच्यापुढे 2 शब्द येतात. म्हणजे ते अर्ध्यारूत असतात. उपलक्षण म्हणतो आपण त्याला. मग ते काय आहेत? ते दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय. दृढ म्हणजे पक्का आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात. आता अपरोक्ष शब्दाचा अर्थ काय? तेच होऊन जाणे. मग ही दृढ भक्ती कशासाठी? तर तेच होऊन जाण्यासाठी. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. अशा पद्धतीने मी जर का दृढ भक्ती भगवंताची करत राहिलो, तर दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय, ज्यामध्ये कधीही बदल होत नाही, अशा मी आनंदाशी एकरूप होतो. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मग आता दृढ भक्ती करायची म्हणजे नक्की काय करायचं? मग संत श्री रामदास स्वामी काय म्हणतात? भक्त कोणाला म्हणावं? विभक्त नव्हे तो भक्त. तुम्ही बोललात तरी चालेल, मला काही अडचण नाही. मुख्य विचार आहे की भक्त काय झाला पाहिजे? ज्याची मी भक्ती करतोय ते उपास्य दैवत. त्या उपास्य देवतेची मी भक्ती करता करता एक दिवस मी त्या देवाशी एकरूप झालो पाहिजे. ही भूमिका आहे. मग अशी जेव्हा भूमिका सिद्ध होते, त्यावेळी काय आहे? त्या भगवंताच्या दृढ भक्तीमध्ये पूर्ण मी स्थिर झालो, असा विषय तिथे पूर्ण होतो. पण आता तिथे मी साधन काय करायचं? हा मूळ मुद्दा तिथे आला, की या दृढ भक्तीचं नक्की साधन काय? मग त्या देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. तो म्हणतो, विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म फळे. मग तू तुझी कर्म मला अर्पण कर. त्यामुळे काय होईल? तुझी न माझी दोस्ती होईल. मैत्री या शब्दाचा अर्थ काय? असाच अर्थ आहे, की आपण आपली भगवंताशी काय होते? गट्टी जमते आणि गट्टी जमली की काय होऊन जातं? मग दृढ भक्ताचं लक्षण काय? की त्याला करमत नाही. हा त्यातला एक मुख्य मुद्दा आहे, की मला दृढ भक्तीमध्ये नाम घेतल्याशिवाय करमतच नाही. कारण काय आहे? नामाचा विषय जेव्हा येतो, त्या नामामध्ये काय आहे? संजीवन आहे. नाम निर्विकल्प आहे. म्हणजे याचा अर्थ लोक नामाला साधन समजतात. आणि आमचे श्री बाबाजी महाराज पंडित, म्हणजे श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य आहे, ते म्हणतात, तुला जर का देवाशी भक्ती करायची असेल, ते मला सांगतायत, तर तू नामस्मरण कर. आणि नामस्मरण कसं आहे? तर ते नाम संजीवन आहे. आणि संजीवन या शब्दाचा एक अर्थ आहे, ते निर्विकल्प आहे. मग नामामध्ये साध्य साधन भाव संबंध आहे काय? हा मूळ मुद्दा विचार करायची गरज आहे. साध्य साधन भाव संबंध म्हणजे काय? की मी एखादी गोष्ट केली, म्हणजे उदाहरणार्थ मी निष्काम कर्म केलं, की त्याचं मला फळ मिळतं. काय फळ मिळतं? माझं चित्त शुद्ध होतं. म्हणून निष्काम कर्म आणि चित्तशुद्धी यांचा काय आहे? साध्य साधन भाव संबंध आहे. मग तसा काही नामाचा साध्य साधन भाव संबंध आहे काय? हा त्यातला एक मुख्य विचार आहे. तर आपण त्या नामाचा विचार करू शकतो. मग नाम कोणाचं? विठ्ठलाचं. बरोबर? मग विठ्ठल महाराज कुठून आले? ते ईश्वराने विठ्ठलाचं रूप धरलं. मग ईश्वर कुठून आले? तर ईश्वर आले ब्रह्मस्वरूपाकडून. म्हणजे ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम. ब्रह्मच काय झालं? ईश्वर झालं. ईश्वरच काय झाला? विठ्ठल झाला. आणि त्या ईश्वररूप विठ्ठलाने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. म्हणजे आता उत्तर, आणि तो त्या आकाराचा होऊन मी त्याचा एक काय आहे? अंश आहे. मग आता एक लक्षात घ्या, की ब्रह्मच ईश्वर झालं म्हणजे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी आणि सी इज इक्वल टू डी. डी म्हणजे कोण? जीव. तर डी इज इक्वल टू एक, आणि एक म्हणजे काय? ब्रह्म. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जीव ब्रह्मरूपच आहे. मग जीव ब्रह्मरूपच आहे असं असेल, तर नामामध्ये साध्य साधन भाव संबंध आहे काय? तर नामच जर का काय म्हणूया ब्रह्मरूप असेल, तर मी नाम घेतो त्यावेळी काय आहे? श्री तुकाराम महाराज काय म्हणतात? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे मी ज्यावेळी नाम घेतो त्यावेळी मी मुक्तच असतो की नाही? मग झालं. मग मी नामस्मरण करावं, आणि नामस्मरण केलं की काय झालं? मी मुक्तच आहे.
मग मी मुक्तच आहे. तर ज्यावेळी मी मुक्त आहे असं अंतःकरणामध्ये सहज भाव होतो, त्यावेळी माझी आणि देवाची काय झालेली असते, मैत्रीचं रूपांतर कशात झालेलं असतं, तो आणि मी वेगळा राहतच नाही. असं इथपर्यंत जे हे दृढभक्तीचं स्थिर व्हा अशी आज्ञा ती देतायत आपल्याला, ती ह्या कारणासाठी आहे की भक्त आणि भक्ती आणि उपास्य दैवत असं जे काय एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटीचा जर का तुला बाध म्हणजे नाशच करायचा असेल, तर तुला माझी भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. मग आता काय म्हणतायत श्री ज्ञानदेव, मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था. आता भजनी या शब्दामध्ये काय आहे? भक्ती आहे. माझी या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. म्हणजे भक्त कुठे आहे? भगवंताच्या डोक्यावर. सुदामा महाराज कुठे होते? सुदामा महाराज भगवंताचे भक्त. हे उदाहरण आहे. मग महाराज भगवंताचे भक्त आणि ते काय झाले? ते गेले भगवंता श्रीकृष्णाला भेटायला. आणि श्रीकृष्णाला भेटायला गेल्यावर भगवान श्रीकृष्ण इतके त्या सुदामा महाराजांशी एकरूप झाले, की त्या भगवान श्रीकृष्णांनीच त्याला आसनावर बसवलं त्यांच्या आणि त्यांचं चरणसेवा केली. म्हणजे देव त्याचं काय करतो? योगक्षेम वाहतो, म्हणजे देव त्याची भक्ती करतो. मग भक्तीमध्ये भगवंताच्या दृढ भक्तीमध्ये मी स्थिर झालो, तर देव आणि मी हे द्वैत संपतं आणि मग काय होतं? देव माझी भक्ती करतो. इथपर्यंत आपला अभ्यास काय होतो? एक अत्युच्च म्हणूया शिखरावर जातो. या शब्दाचा अर्थ तो शिष्य त्या देवाची भक्ती स्वीकारतो असा विषय नाहीये. पण त्या दोघांमधला जो नम्रता भाव संबंध आहे, की उदास विचारे वेच करे किंवा सदा नम्र वाचे वदावे वगैरे, हा जो आहे विचारधारेतला भाग आहे, तो त्या भक्तीमध्ये अत्यंत सहज प्रगट होतो. आणि प्रगट झाल्यानंतर मग मात्र काय आहे, की आपली अंतःकरण वृत्ती त्या नामभक्तीच्या शिवाय दुसरं काही जाणवत नाही. मग आता याला आणखीन काही उदाहरण देता येईल का? तर म्हणजे आपल्या त्या संत मीराबाईंचं वचन आहे. त्यांना त्या हिंदीमधल्या आहेत, राजस्थानच्या आहेत. त्यांना विचारलं, की "आप कितना नाम लेती हो?" तर त्या म्हणतात, "सासे कभी गिनी जाती है क्या?" म्हणजे इतकं उत्कृष्ट नामसाधन माझ्यापुढे असताना ते जर मी सो कॉल्ड बुद्धिमान असलेला माणूस जर का ते विचार करण्याच्या नादामध्ये करीत नसेल, तर माझी भक्ती जी आहे ती सिद्ध होत नाही. मग त्या ज्ञानदेवांनाही प्रश्न विचारलाय, की तुम्हाला नक्की कोण आवडतं? ते म्हणतात मला भक्त आवडतो. 12व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेला, तर त्यांनी पहिल्यांदा योगलक्षणा सांगितली, नंतर ज्ञानलक्षणा सांगितली आणि सरतेशेवटी काय म्हणतायत, तो प्रेमलक्षणेचा भक्त मला काय करतो? आवडतो. म्हणून इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की मला काय व्हायचंय? मला भगवंताचा भक्त व्हायचंय. मला नाही प्रवचनकार व्हायचंय, मला नाही आणखीन काही व्हायचंय. मग आता काय होतं, वारकऱ्यांमध्ये काय मांडलं जातं? चिंतन सेवा. नेहमी लक्षात ठेवा, तिथे सेवा हा भाव आलेला आहे. तर आपल्याला भक्तीत जर का प्रविष्ट व्हायचं असेल, तर तिथं सेवा हा दारवंटा. मग अशा रीतीने मी सेवा करीत करीत सर्वांमध्ये तेच तत्व पाहत पाहत मी भक्तीचा काय करू शकतो? क्रमविकास करू शकतो. आणि मग तो क्रमविकास कशामध्ये होतो? तो प्रेमलक्षणा भक्तीमध्ये होतो. आणि अशी जी प्रेमलक्षणा भक्ती आहे, ती माझ्या आनंदापर्यंत मला घेऊन जाते. असा तो एक विचार आहे. मग आता तिसरा जो विचार आहे तो काय सांगतोय, की शांती आदी दृढतर परि परिचीयता, म्हणजे शांती आणि सद्गुणांची जोपासना करा. मग आता शांती या शब्दाचा अर्थ काय? की ती निरपेक्ष शांती. शांती अनेक प्रकारे व्यक्त होते. कशी व्यक्त होते? आम्ही ऑफिसमधनं आल्यावर व्यक्त करतो शांती. कारण घरात काही काम सांगितलं जाईल ना. माझ्या ऑफिसमध्ये काम नाही हे माझ्या पत्नीला माहिती होतं. तरी मी आल्यावर नाटक करायचो. नाही फारच काम होतं, आज जरा मला शांत बसायचंय. पण ती पण माझ्यापेक्षा सरस होती अभ्यासात. मग ती म्हणली, "बसा, नाम घेत बसा. म्हणजे काय होईल? आपोआप शांतता होईल." "नाही, नाही, जरा टीव्हीवरच्या बातम्या पाहिजेत." मला माहिती आहे तुम्ही काही कामाविमाचं सांगू नका. ह्याचा अर्थ काय आहे, की मी शांतीच्या विपरीत कल्पना माझ्या अंतःकरणात मांडतो आणि मग मी टीव्हीच्या निमित्ताने म्हणजे विषयाच्या निमित्ताने शांतता माझ्या अंतःकरणात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. पण वास्तवात मी शांतीला म्हणजे शांत वृत्तीला कुठेही अभिवादन केलेलं नसतं.
मी उलट अशांत वृत्तीलाच काय केलेलं असतं, बोलावलेलं असतं. पण इथे तसं चालणार नाही. शंकराचार्यांची ही जी 11वी आज्ञा आहे, ती काय करतायत, की तू तुझ्या पुन्हा शांत राहण्यासाठी कशा-कशाला आवरायचं? माझ्या ज्ञानेंद्रियाला आवरलं पाहिजे. अशांत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांना मी आवरलं पाहिजे. मग अशांत कोण करतं? माझी ज्ञानेंद्रिय अशांत करतात, माझी कर्मेंद्रिय अशांत करतात. मग माझं काय आहे? सर्वात अशांत करणारं जे काय विचारधारा आहे, त्याच्यामध्ये माझ्या मोलाचा वाटा कोण घेतं मला अशांत करण्यामध्ये? ते माझं मन. मग आता माझ्या मनाचं काय झालं पाहिजे? स्क्रुटिनी झाली पाहिजे. मग मन कसं आहे? वायुतत्वाचं आहे. मग मनाची क्षमता काय आहे? विचार करणं आहे. मग विचार करणं आहे तर लगेचच आज्ञा आहे श्री गुरूंची. वटहुकूम काय सांगतो? की तुला जर का तुझी अंतःकरण वृत्ती शांत करायची असेल उदय, तर तू काय कर? अंतःकरणामध्ये नाम घे. अंतःकरणामध्ये तू अशी वृत्ती धारण कर, की त्या वृत्तीमुळे तुला सुखही होणार नाही आणि तुला दुःखही होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ माझी वृत्ती सुख-दुःख रहित असली पाहिजे. आणि मग ती जर का सुख-दुःख रहित दृष्टी म्हणजे अंतःकरण वृत्ती जर मला शांतपणे विचार करता आली, तर मग काय आहे? मी माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था आहे. मग आता हे जे काय 15-20 मिनिटाचं चिंतन झालं, मग त्यामध्ये आपली वृत्ती इकडे-तिकडे गेली का? नाही गेली. मग नाही गेली तर मग वृत्ती कुठे होती? अभ्यासात होते. मग अभ्यासातनं वृत्ती कुठे जाते? शांत होते. म्हणजे बुद्धीत पडलेलं जे प्रतिबिंब आहे आत्म्याचं, ती बुद्धी शांत झाली आणि बुद्धी शांत झाल्याबरोबर काय झालं? तो जो प्रकाश आहे, तो स्वरूपाशी जाऊन मिळाला. मग आता चिंतन ऐकता-ऐकता आपली अंतःकरण वृत्ती कशी आहे? शांत आहे. म्हणजे सगळेच साधन चतुष्टय संपन्न आहे. हा त्यातला विचार आहे, की हे जे ग्रंथ आहेत किंवा हे जे संतांचे वटहुकूम आहेत, ते मला त्या तासापुरता साधन चतुष्टय संपन्न करतात आणि साधन चतुष्टय संपन्न होण्याची एक व्यवस्था पुढे आणतात आणि त्या व्यवस्थेतनं माझी अंतःकरण वृत्ती माझ्या स्वरूपापर्यंत गेली पाहिजे. ही भूमिका आपल्याला मनात आणावी लागते. म्हणून शांती आणि सद्गुणांची. मग आता सद्गुण कोणते? असाही विचार करावा लागतो. आता शांतीचा विचार केला, की शांतीची पै शांती निवृत्ती दातारो. म्हणजे निवृत्तीनाथांची जी काय शांती आहे, ती कशी व्यक्त केली हरिपाठामध्ये श्री ज्ञानदेवांनी? तर आमचे श्री निवृत्तीनाथ हे नुसते नावाचे निवृत्तीनाथ नाहीयेत, तर ते त्यांच्या स्वरूपासह निवृत्तीनाथ आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की जी निवृत्ती आहे, म्हणजे जी शांती आहे, ती निरपेक्ष शांती असली पाहिजे आणि ती निरपेक्ष शांती असेल तर सापेक्षित विषयांच्या चिंतनाने मिळणारी शांती आहे, ती मला दूर करता आली पाहिजे. मग सापेक्षित विचारांनी जी शांती प्रगट होते, ती कुठली आहे? तर ती विषयांमध्ये अंतःकरण वृत्ती व्यक्त झालेली आणि मग त्या व्यक्ततेतनं आपली अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मग मला माझ्या आनंदाचा अनुभव होतो. पण ती शांती काय होऊन जाते? सहजच लगेच निघून जाते आणि मग लगेच निघून गेली की मला दुसऱ्या विषयांचं काय होतं? लगेचच महत्त्वाचा विचार, दुसरा विषय माझ्यापुढे प्रगट होतो. तर मला प्रश्न एक विचारायचा आहे, की मला विषय दुःख देतात का माझी अंतःकरण वृत्ती विषयाकार होऊन मला दुःख होतं? विषय जड अचेतन आहेत ना. मग जड अचेतन विषय मला दुःख सुख देऊ शकतील का? नाही. मग माझ्या सुखदुःखाला जबाबदार कोण आहे? माझ्या शांती बिघडवण्याला जबाबदार कोण आहे? माझी अंतःकरण वृत्ती आहे. म्हणून आपल्याला श्री गुरु किंवा हे श्री शंकराचार्य काय सांगतायत, की तू तुझ्या अंतःकरण वृत्तीवर लक्ष ठेव. आता लक्ष ठेव या शब्दाचा अर्थ काय आहे, की थोडीशी जरी इकडे-तिकडे व्हायला लागली, की परत आत्म अनात्म विचाराने तू तिला त्या अंतःकरण वृत्तीला जागेवर आण आणि जागेवर आणून तू काय कर? तुझ्या आनंदाकडे सतत स्थिर राहा. ही भूमिका आहे. मग अंतःकरण वृत्ती शांत करण्याचे सगळे उपाय मला करावे लागतील. आता मी करता म्हणलं की अंतःकरण वृत्ती काय झाली? अशांत झाली. पण राम करता म्हणलं की असं. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप आणि मी करता म्हणसी तेणे मी दुःखी होस. म्हणजे मी करता म्हणलं की काय झालेलं आहे? शांतीला सुरुंग लागलेला आहे. म्हणजे शांत अंतःकरण वृत्तीला सुरुंग लागलेला आहे. मग अंतःकरण वृत्ती म्हणजे काय? तो वृत्ती प्रभाकरमध्ये त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत.
विचारसागरमध्ये केलेले आहे, की ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास अंतःकरण वृत्ती असे म्हणतात. मग आता ज्ञानाचा बदल काय? पुन्हा हे करू का? ते करू. मग तू काहीच करू नको, तू नाम घे, असं मला श्री गुरु सांगतात. आणि ते नाम घेतलं तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. आपल्याला अत्यंत सोप्या सोप्या उपायातनं माझ्या अभ्यासाची भूमिका ही मला सतत केली पाहिजे. मग आता शांतीचा विषय माझ्या अंतःकरणात डेव्हलप करायचा असेल तर मला साधन चतुष्टय संपन्न होण्याशिवाय पर्याय आहे का? म्हणजे मला शमदम उपरम समानांती तीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी विवेक वैराग्याचा विषय केला पाहिजे आणि तीव्र मुमुक्ष धारण केलं पाहिजे. श्री गणेश महाराज अतिशय हुशार आहेत. त्यांनी बरोबर आपल्याकडनं साधन चतुष्टय संपन्नतेचा विचार पूर्ण करून घेतला आणि तो सर्वांना त्यावेळी तो आपण सगळ्यांनी डिस्कशन्स केली आहेत. त्यामुळे आता समाधी षटक संपन्न माझी अंतःकरण वृत्ती असेल तर माझी अंतःकरण वृत्ती काय आहे? शांत आहे. आणि जर का ती समाधी षटकाचा अभ्यास केलेली नसेल तर माझी अंतःकरण वृत्ती काय आहे? अशांत आहे. मग अशा रीतीने आपल्याला सतत शांतीकडे जायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? मला माझ्या आनंदाचा विचार केला पाहिजे. मग सुखदुःखांचा विचार कसा करायचा? सुखदुःख कशी आहेत? पुन्हा श्री समर्थांनी सांगितलंय की ती प्रारब्धवशात आपल्या पुढे येणारच आहे. मग कधी सुख आहे आणि कधी दुःख आहे. आणि मी कसा आहे? सुख दुःखातीत आहे. म्हणजे याचा अर्थ सुख आणि दुःख हा माझ्या स्वरूपाशी काही संबंधित नसलेला विषयच नाहीये. आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय आहे. ते कायम सुखरूप आहे आणि ते तत्व मी आहे. असा जर सतत आत विचार आला तर मात्र काय आहे? माझ्या शांततेला पुन्हा मी काही धक्का लागू न देता मी माझ्या आनंदापर्यंतचा अभ्यास सहज पुढे करू शकतो. मग आता 12वी जी आज्ञा आहे ती आपल्याला कळून घेतली पाहिजे. ती आज्ञा आहे सकाम कर्माचा त्याग करा आणि ती कर्माशु संत्य संत्यजताम म्हणजे सकाम कर्म करू नका. मग सकाम कर्माचे दोष काय आहेत? सकाम कर्माने काय होतं? या जगातल्याच वस्तूंची मागणी होते. मला हे दे देवा, देवा तू मला 1 तोळा 10 तोळे दे, तुला मी 1 ग्रॅम देतो. मूळ मुद्दा 9.9 ग्रॅम कोणाकडे ठेवायचे? माझ्याकडे ठेवायचे. म्हणजे ही जी काय सकामता आहे आपल्या आयुष्यातली, ती सकामता आपल्याला काय करते? भगवंत म्हणतो की मला सकाम भक्तही आवडतो. तो दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं असं म्हणत नाही. पण तरी सुद्धा श्री गुरु काकांनी उदाहरण देताना म्हणाले, आता मी तुझ्याकडे आलो म्हणे. भगवंताला निष्काम कर्म आवडतं, तसा सकाम भक्तही आवडतो, पण तरी सुद्धा मी तुझ्या घरी आलो आणि तू मला विचारलं, तुम्हाला फोडणीचा भात चालेल का शिरा चालेल? तर सकाम भक्त फोडणीचा भात आहे आणि निष्काम भक्त काय आहे? तो शिरा आहे, बदामाचा शिरा आहे. म्हणजे भगवंताच्या आवडीचा विषय काय आहे तो मला लक्षात आला पाहिजे. सकाम भक्तीमध्ये माझ्या मागण्यांचा जो पूर आहे माझ्या अंतःकरणात असलेला तो कधीच शांत होत नाही. त्या पुरातनं कधीच सुटका होत नाही. म्हणून आता काय केलं पाहिजे? माझ्या सकामतेचं जे काय आहे रूपांतर सकाम भक्तीचं ते निष्कामतेत झालं पाहिजे. म्हणजे अत्यंत कठीण अडचण असू शकते, त्या अडचणीमध्ये मी देवाला विनवणी करू शकतो की बाबा मी अत्यंत कठीण प्रसंगात आहे, यातून तू माझी सोडवणूक कर. म्हणजे जेव्हा माझ्या पत्नीला पहिल्यांदा कॅन्सर डिफाईन झाला 9 साली, त्यावेळी आम्ही भगवंताला म्हणलो की आम्हाला हे जीवन मुक्त होण्यासाठी हवं आहे, निदान मुक्त होण्यापुरतं तरी जीवन दे. आणि मग ती चर्चा आम्ही जेव्हा आमच्या श्री गुरु काकांबरोबर केली त्यावेळी ते म्हणाले, तू बोलायची काय गरज आहे? त्याला द्यायचं असेल तर त्यांनी आधीच दिलेलं आहे. हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझी मागणी माझ्या अंतःकरणात येताच ती त्याला कळलेली असते. इतका भगवंत काय आहे? श्रेष्ठ आहे. त्याला ते कळतं. पण त्या कळण्यामध्ये काय आहे? मी जर का मागणी माझ्या अभ्यासासाठी मी केलेली असेल तर माझं पुढचं सगळं आयुष्य मी माझ्या अभ्यासासाठी वाहिलं पाहिजे. म्हणजेच पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम, ध्यान आणि तत्वचिंतन आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग अशा रीतीने मी माझ्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. म्हणून सकाम कर्माचा त्याग करा. याच्यामध्ये हे बहिरंग साधनेचं पहिलं लक्षण सांगितलंय. जोपर्यंत बहिरंग साधना
माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी अत्यंत अंतरंग असलेलं तत्वम पदार्थ शोधन इथपर्यंत कधीच जाऊ शकत नाही. म्हणून इथे काय आहे, ती कर्म करण्याच्या निमित्ताने जी स्वार्थी लालसा आहे, लालच का फल हमेशा म्हणेन बुरा होता है. म्हणून इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, की मला एकच लालच आहे, देवा तू आणि मी हे जे काय अंतर आहे, ते अंतर मात्र आता कमी झालं पाहिजे. आणि मग देवाची सतत उपासना, देवाची सतत भक्ती ही आणि देवाच्या प्राप्तीसाठी आता त्यांनी श्री समर्थांनी काय दिलेलं आहे उदाहरण, की कोणाच्या सख्यत्वासाठी? देवाच्या. पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व हे अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. मग ते कशासाठी? तर त्या प्राणांचं मोल काही नाहीये. तू प्राण जर का माझ्या भक्तीसाठी जर का वेचला तर निष्काम कर्म होतील आणि त्या निमित्ताने तू तुझ्या म्हणजेच माझ्या स्वरूपाशी मी एकरूप होईल. म्हणून सर्वांचं फलित काय आहे? माझ्या स्वरूपाची मला प्राप्ती झाली पाहिजे. मग आता सकाम कर्माचा त्याग आपल्याला केला पाहिजे. त्यामुळे चित्त अशांत होतं आणि ते अशांत झालेलं चित्त भक्तीमध्ये रमत नाही. हा त्यातला एक मूळ मुद्दा आहे. मग आता पुढचा प्रश्न आहे, सिद्ध महात्म्याला शरण जा. मग आता सिद्ध महात्मा म्हणजे कोण? ज्याने आत्मस्वरूपाची म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची अन्वय भूमिकेतनं प्राप्ती करून घेतलेली आहे, तो काय आहे? सिद्ध महात्मा आहे. मग सिद्ध महात्मा कसा ओळखायचा? पुन्हा तो श्रीगुरु पदावर असला पाहिजे. त्यानंतर परंपरेने युक्त असला पाहिजे. एक लक्षात घ्या, म्हणजे आम्ही जेव्हा यांच्याकडे गेलो होतो, पंढरपूरमध्ये असताना गोरेशास्त्रींकडे गेलो होतो. मी आता बसताना सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं, की तुम्ही कोण आहात? मी म्हणलं मी घायाळ. मग ते म्हणाले, मग तुम्ही मला कशाला भेटायला आला? नाही, तुमच्याकडनं काही ऐकावं म्हणून आलो. मग तुमचे गुरु कोण? मग मी त्यांना म्हणालो, श्रीकृष्ण देशमुख. मग ते म्हणे मी त्यांना ओळखत नाही. मग त्यांचे गुरु कोण? मग म्हणे शंकर महाराज खंदारकर. बस, आता यापुढे काही नको. कारण त्यांच्या आपल्या हरिपाठाची मुद्रण प्रत मी लिहिली आहे. ही परंपरा आहे. आपली परंपरा इतकी उज्ज्वल आहे, की शंकर महाराज काय होते, पंढरपुरात मला तिथले लोक सांगतात ते लास्ट वर्ड होते. तिथे आत्मचर्चा व्हायची आणि त्या आत्मचर्चेमध्ये श्री शंकर महाराज हे श्रेष्ठ प्रमाण होते आणि त्यांचा मी कोण आहे? शिष्य आहे. म्हणजे श्रीगुरूंच्या निमित्ताने, काकांच्या निमित्ताने मी त्यांचा नाथ शिष्य आहे. मग नाथ शिष्याने जर सकामता धरली तर उरलं काय? म्हणून आपल्याला सिद्ध महात्म्याला शरण गेलं पाहिजे. मग सिद्ध महात्मा कसा ओळखायचा? तर त्याची परंपरेने तो ओळखायचा, की त्याची परंपरा उज्ज्वल असते आणि ती परंपरा आपल्याला आपल्या पुढे येते. असा परंपरेतनं आलेला जो अभ्यास आहे तो मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, हे जे श्री शंकराचार्य म्हणतायत, की त्या अशा श्रीगुरूंच्या तुम्ही चरणी जा, की जो परंपरेचा पाईक आहे आणि त्याला काय करा? प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारून आपल्या म्हणूया अंतःकरणाला स्थिरता किंवा शांतता किंवा दृढता किंवा सद्गुणांची जोपासना हे सगळं कसं करता येईल याचा विचार सतत करा. हा त्यातला एक भाग आहे. आणि मग पुढची जी आज्ञा आहे 14वी, कारण मला शेवटची आज्ञा जास्त सांगायची आहे म्हणून मी थोडंसं ते थोडक्यात सांगतोय. ती जी आज्ञा आहे, प्रतिदिनी त्यांच्या पादुकांची सेवा करा. आता प्रतिदिनी त्यांच्या पादुकांची सेवा करा, तर चरण पादुकांची या शब्दाचा अर्थ उपलक्षण, म्हणजेच याचा अर्थ त्यांनी सांगितलेल्या विचारांची सेवा करा. पादुका हा उपलक्षणात्मक भाग आहे. आता पंढरपुराचं काय आहे? पंढरपुरात गेलो आपण की आपल्याला ती नेमकी पुंडलिकाची वीट आठवते आणि आपलं लक्ष कुठे असतं? पांडुरंगाच्या चरणाकडे असतं. आणि श्री तुकाराम महाराज काय म्हणतात? ते हे परब्रह्म उभे विटेवरी. आणि पुढे काय म्हणतात? तेथे माझी हरिवृत्ती राहो. मग आता ही हरिवृत्ती राहो हे कशासाठी? हा मूळ मुद्दा आहे. तर त्यांच्या पादुकांची जर का मी सेवा केली तर माझी वृत्ती ही सतत त्यांच्या चरणाशी राहते आणि चरणाशी शब्दाचा अर्थ चरणाच्या निमित्ताने नम्रभाव प्रगट होतो. श्री ज्ञानदेवांनी सुद्धा
या चरण पादुकांच्या सेवेच्या निमित्ताने हा भाव प्रगट केलेला आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या श्री गुरूंची पूजा करायला मिळेलच असं नाही. मग काय करा, कशी सेवा करा त्या पूजेची? तर मग तुम्ही असं करा, तुम्ही जो पूजा करतोय तिथे त्या पूजेतलं निरांजन व्हा, त्या पूजेतल्या निरांजनाची ज्योत व्हा, त्यातलं ताट व्हा, त्याचे हात व्हा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अशा रीतीने काय करा, त्या म्हणूया प्रतिदिनी त्यांच्या म्हणजे श्री गुरूंच्या चरण पादुकांची सेवा करा. त्यांनी विचारांचं जे काय सांगितलेलं, जे काय आपल्याला अनमोल म्हणूया मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनावर सतत भर द्या. मग ते मला काय सांगतात, पुन्हा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं श्री तुकाराम महाराजांनी वचन सांगितलं. मग मी कोणाचा द्वेष मोह मत्सर करता कामा नये. मग नये तर मग प्रत्येकामध्ये मी कोणाला पाहावं? आता हे पूजन आहे हा सद्गुरूंचं, त्यांच्या चरण पादुकांचं. मी प्रत्येकामध्ये विठ्ठलाला पाहतो. आता मी जर तुमच्यामध्ये विठ्ठल पाहत असेल आणि मी तुमचा द्वेष केला, तर मी कोणाचा द्वेष केला? विठ्ठलाचा केला. परवडणार आहे का? तो परत मला जन्माला घालील. ते आपल्याला अजिबात नको आहे. मग आपल्याला काय करायचंय? ह्याची देही, ह्याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. परत आपल्याला इथं यायचं नाही. एकदा श्रीगुरूंबरोबर चर्चा झाली त्यावेळी ते अगदी म्हणाले, हे बघ उदय, गीता लक्षात ठेवा, आपलं मडकं दुसऱ्यांनी धरायच्या आत हातात आपलं अभ्यासाचं काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे इतक्या काय म्हणूया अगदी त्या खालच्या थराला जाऊन की तू मरायच्या आत मोकळा हो, नाही तर परत परत मरायला येशील. म्हणजे इतकं आपल्याला ते पोटतिडकीनी जर का सांगत असतील, तर आपल्याला ह्या वचनांचा विचार केला पाहिजे आणि आपलं जीवन काय केलं पाहिजे? सफल केलं पाहिजे. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून इथे आपल्याला अभ्यास करताना जी निष्ठा आहे, सद्गुरूंची निष्ठा, त्यांनी सांगितलेल्या वचनांची निष्ठा आहे, ती मात्र काय केली पाहिजे? शिरोधार्य ठेवली पाहिजे. ते म्हणले की येस सर, बस एवढंच फक्त आपल्याकडे दोन वर्ड्स असली पाहिजेत की श्री गुरु कधीही मला विपरीत सांगणार नाहीत. ते मला सतत माझ्या हिताचाच उपदेश करतात. त्या श्रुतीचं तेच म्हणणं सांगितलंय. हे श्री गुरु कसे आहेत? अहितापासून काढीती, हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली वडील जगा. वडील शब्द हा श्री साखरे महाराजांचा. ती श्रुती परवती माऊली जी आहे ती सद्गुरूच्या मुखातनं प्रगट होते आणि ती जो मला उपदेश करते तो माझ्या म्हणूया हिताचा असतो. म्हणून मग माझे आप्त कोण? चरण पादुका त्यांची सेवा करा असं जेव्हा म्हणतात त्यावेळी माझे आप्त माझे श्री गुरु, आणि ते सोडून सगळे माझे काय आहेत? ते आप्त आहेत हो, माझे घरचे नातेवाईक वगैरे. पण ते आप्त मला काय करतात? आई वडील सुद्धा माझे आप्त आहेत, पण ते मला लग्न करून संसाराला लावतात. आणि श्री गुरु काय करतात? ते म्हणतात तुझं जीव आणि ब्रह्म यांचं लग्न लागलं पाहिजे. अशा पद्धतीने दोघांची लग्न लावण्याची रीत वेगळी आहे. एक फिजिकल लग्न लावून देतात आणि श्री गुरु मात्र त्या फिजिकल लग्नातनं माझी मुक्तता करतात. म्हणजे या शब्दाचा अर्थ ते मला माझ्या स्वरूपाशी एकरूप करून देतात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की प्रतिदिनी त्यांच्या चरणांची पादुका म्हणजे त्यांच्या चरणांची सेवा करा, पादुकांची पूजा करा. तर पूजा या शब्दामध्ये आपण त्यांची सेवा करताना तो जो भावसंबंध आहे त्रिपुटीचा, तो मात्र तिथे निघून जावा. म्हणून प्रत्येक जो म्हणूया जीव आपल्यासमोर येईल त्याची सेवा अशी करा की त्याला संतोष झाला पाहिजे. म्हणजे त्यांनी एकदा आम्हाला विचारलं होतं आमच्या श्रीगुरूंनी, तुमच्या घरी माणसं किती येतात? आम्ही अगदी मोठ्या हौसेने सांगितलं, फार कमी येतात. मग ते म्हणाले, मग आता आलेल्या प्रत्येक माणसाचं असं स्वागत करा की मीच आलोय घरी. बघा, जे जे देखी जे भूत ते ते जाणीजे भगवंत, हे किती थोडक्या वाक्यात त्यांनी सांगितलं. याचा अर्थ प्रत्येकामध्ये ते तुम्ही तत्व पहा. यालाच काय म्हणायचं? भरला घनदाट हरी दिसे. मग या सोप्या पद्धतीने आपल्याला करता येणं शक्य आहे की नाही? मग आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्याबरोबर मी नीट बोलणं, नीट विचार करणं वगैरे, हे सगळे भाग आपण करून पुन्हा काय आहे, त्या व्यक्तीमध्ये अडकायचं नाही. कारण व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे सगळे काय आहेत?
मला अडकवण्याची साधन आहेत, त्यातनं मी बाहेर करायचं. मग आता ही जी 15वी जी आज्ञा आहे, ती मात्र नक्की काय आहे? 15वी आज्ञा अशी आहे, की अविकारी अशा एकाक्षर ब्रह्माचे म्हणजे ओमचे पूजन करा. आता ओमचे पूजन करा, त्या पूजन शब्दामध्ये काय आलं? उपासना आली. मग आता ओमचं उपासना करा. ओम नमोजी आद्या. मग आता त्याचं काय झालं पाहिजे? पूजन झालं पाहिजे. मग आता पूजन झालं पाहिजे तर ओम या अक्षराचं काय झालं पाहिजे? ध्यान साधलं पाहिजे. ओम शब्द काय आहे? एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम इज इक्वल टू ब्रह्म. असा त्याचा एक अध्यारोपित जरी विचार असला तरी सुद्धा ब्रह्माचं प्रगटीकरण झालंय, तर त्या ओम शब्दाने प्रगटीकरण झालंय. मग ओम शब्द कसा आहे? मंगलवाचक आहे. आता मंगलवाचक असेल तर त्या मंगलवाचकामध्ये मग त्याचं काय झालं पाहिजे? मंगलाचरण झालं पाहिजे ना. मग आता ओम या शब्दाने जर का मंगलाचरण सिद्ध होत असेल तर आता ते मंगलाचरण कसं आहे? तर 3 पद्धतीने व्यक्त होतं ते मंगलाचरण. एक कसं मंगलाचरण आहे? एक आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. मी श्री गुरूंच्या काय झालो? चरणावर डोकं ठेवलं, माझं मस्तक ठेवलं. मस्तक ठेवलं की ते मला काय देतात? आशीर्वाद देतात. मग आता हा जो आशीर्वाद आहे, हा कोणी दिला? असा विचार करायची वेळ येते. त्यावेळी श्रीगुरु कसे आहेत? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ही सुखाचे कोंब. म्हणजे श्रीगुरु काय आहेत? ब्रह्मरूपच आहेत. आणि ब्रह्मच काय झालं? श्रीगुरु झालं आणि ब्रह्मच ओंकार झालं. मग त्या ओंकाराचं पूजन करायचं असेल मला, तर त्या ओम अक्षराचं पूजन करायचं का श्रीगुरूंच्या चरणाचं पूजन करायचं? अशा रीतीने मी त्यांचं पूजन केलं, त्यांनी मला आशीर्वाद दिला की काय झालेलं आहे? माझं मंगल नक्की आहे. मग एक आशीर्वाद रूप मंगल आहे. मग आणि दुसरं मंगल कुठलं आहे? एक वस्तुनिर्देश मंगल आहे. मग ते मला आशीर्वाद काय देतात? की तुझा अभ्यास सफल होवो. मग आता सफल हो म्हणलं तर तो सफल होणं आणि आशीर्वाद याच्यामधलं साधन आहे ते पण मला सांगतात. आणि ती जी उपासना आहे ती उपासना मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझी अंतःकरण वृत्ती ओम या महाकारण देह, त्याला ज्ञानाचा देह असं म्हणतात. मग उरलेले 3 देह काय आहेत? असा त्याचा विचार करायची वेळ येते. मग त्या देहांच्या साधनेने त्याच्या साहाय्याने मी माझं साधन करीत राहायचं. अशा रीतीने नेहमी आपल्याला मिळालेल्या सिस्टीमचा मी वापर केला पाहिजे. मग वापर करायचा असेल तर मग मात्र काय आहे? मग त्या अर्धमात्रा असलेलं महाकारण देह आहे. त्याला ज्ञानाचा देह म्हणतात. मग त्या ज्ञानाच्या देहाला मी समजून घेतलं पाहिजे. मग तो समजून घ्यायचा आहे. मग समजून घ्यायचा असेल तर मग स्थूल सूक्ष्म आणि कारण देहावरचं अनावश्यक प्रेम ते मला बाजूला केलं पाहिजे. आणि ते अनावश्यक प्रेम मी बाजूला केलं की मी कोणाशी एकरूप आहे? मी ज्ञानरूप आत्मा आहे. मग अनावश्यक प्रेम काय आहे? स्थूल देहावरचं अनावश्यक प्रेम त्याच्या अस्तित्वावर, माझं अस्तित्व. सूक्ष्म देहाचं अनावश्यक म्हणूया जो गर्व आहे तो काय आहे? माझ्यासारखा अभ्यास करणारा कोणी नाही. तुम्हाला काय वाटलं? अशी भूमिका आहे. नेक्स्ट तिसरा जो देह आहे कारण देह. आता हे कारण देहाचा हा प्रताप आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा. मग आता त्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला कुठे जायला पाहिजे? महाकारण देहात जायला पाहिजे. आणि महाकारण देह म्हणजे ज्ञानाचा. मग तिथेही 2 भाग, एक अपरिपक्व आणि एक परिपक्व. तर त्या परिपक्व महाकारण देहापर्यंतचा अभ्यास मी पूर्ण करणं, आता यालाच काय म्हणायचं? अविकारी अशा एकाक्षर ब्रह्माचं पूजन करणं. पूजन करणं या शब्दाचा अर्थ काय आहे? की त्याचं पूजन हे वेगळेपणाने करता येईल का एकरूपतेने करावं लागेल? असेही विचार आहेत, की आता ब्रह्माचं पूजन करायचंय. समर्थांची एक ओवी आहे. आत्मारामाची काय करायची? उपासना करायची आहे. मग काय म्हणतात ते? आत्माराम उपासना. तेणे पाविजे निरंजना. निस्संदेह अनुमान ठावची नाही. मग आत्मारामाची उपासना करायची असेल तर ती वेगळेपणाने करता येईल का? नाही करता येणार. मग ती एकरूपतेने करावी लागेल. मग आता मला उपास्य उपासक भाव संबंध कुठे प्रस्थापित करता येईल? मग सगुण विठ्ठलाच्या ठिकाणी करता येईल. मग सगुण विठ्ठलाच्या उपासनेच्या निमित्ताने मी आत्मरूप विठ्ठलाची उपासना म्हणजे तिथपर्यंत जाण्याची एक व्यवस्था मी तयार करू शकतो. मग श्री ज्ञानदेव मला म्हणतात, अरे आत्मरूप विठ्ठल आणि सगुण विठ्ठल दोन्ही एकरूपच आहेत.
मग तू त्याची उपासना करतो म्हणजेच कोणाची उपासना करतो? स्वरूपाची उपासना करतो. अशा रीतीने आपल्या उपासनेचा जो म्हणूया दर्जा आहे किंवा त्याची जी काय क्वालिटी आहे, ती माझ्या स्वरूपापर्यंत मी घेऊन जाऊ शकतो. म्हणून इथे सतत आपल्याला या अवस्थांमधलं जे म्हणूया संकुचित जीवन आहे, ते संकुचित जीवन मी काय केलं पाहिजे? समृद्ध केलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे? व्यापक केलं पाहिजे. मग संकुचित जीवन कोणतं? तर नेमकं ते म्हणूया की विशेष रूपाने शरीराच्या विचारात अडकलेलं जीवन. सामान्य रूपाने व्यवहार करण्यासाठी आहेच ना. सामान्य रूपाने आपल्याला 8 वाजले की भोजनाची व्यवस्था आहेच आहे. ते करायचंच आहे. पण हेच पाहिजे, तेच पाहिजे असं आलं की विशेष. आणि जे मला रीतसर भोजन आलंय ते मी खायचं. अशा रीतीने जी काय संकुचित विचार आहे शरीराच्या संबंधीचे, ते सगळे विचार घालवायचे. मी श्रेष्ठ, मी कनिष्ठ, मी काळा, मी गोरा, असे मी गरीब, मी श्रीमंत, हे सगळे सापेक्षतेने असलेले स्थूल सूक्ष्म कारण अशा निमित्ताने जे अपेक्षित असलेले ते सगळे जे काय विचारधारा आहेत, त्या विचारधारा माझ्या अंतःकरणातनं दूर करायच्या. त्या दूर केल्या की काय झालेलं आहे? मी माझ्या स्वरूपाशी एकरूप आहे. म्हणजे बुद्धीतील नको असलेला विचार घालवला. मग घालवल्यानंतर मग बुद्धीला काही काम उरलं का? बुद्धीला काहीच काम उरलं नाही. मग काम उरलं नाही तर बुद्धी शांत झाली आणि बुद्धी शांत झाल्याबरोबर तो प्रकाश जो आहे तो स्वरूपाशी एकरूप झाला. म्हणजेच काय झालं? श्री ज्ञानदेव म्हणतात तसं, परतोनी पाठवरे ठाके, आपण या आपण पै देखे, देखत ठेव वळखे, म्हणे तत्व ते मी. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझी जी काय प्रत्येक साधना आहे, अविकारी अशा एकाक्षर ब्रह्माचं पूजन चाललंय. उपासना म्हणजेच पूजन. मग आता प्रत्येक माझं जीवन, माझ्या जीवनाचा प्रत्येक भाग हा काय झाला पाहिजे? उपासनामय झाला पाहिजे. मग उपासनामय व्हावा असं जर का करायचं असेल तर माझी अंतःकरण वृत्ती सतत काय पाहिजे? देवाकार असली पाहिजे. म्हणजेच ती काय असली पाहिजे? पांडुरंगाच्या चिंतनात असली पाहिजे. मग ते चिंतन कसं असेल? ते नामाचं चिंतन असेल, ते आणखीन भक्तीचं म्हणूया निष्काम कर्माच्या निमित्ताने असेल, ते निष्काम उपासनेच्या निमित्ताने असेल, ते तत्वविचार करण्याच्या निमित्ताने असेल. पण एकूण या सगळ्या म्हणूया गोष्टी करण्याला दर्जा कशाचा आला पाहिजे? तो उपासनेचा आला पाहिजे. मग आता उपासनेचा दर्जा आला तर समर्थांची ओवी काय सांगते? उपासनेचा आश्रय उपासने विण निराशय. पुढचं चरण मी अजिबात म्हणणार नाही. त्याचं कारण आहे की उपासनेचा आश्रय आहे आणि मी जर का उपासना केली नाही तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप कसा होणार? म्हणून इथे काय आहे? अविकारी अशा ब्रह्मस्वरूपाची माझी जी काय उपासना आहे ती सहजच प्रगट झाली पाहिजे. आणि ती प्रगट जर का व्हावी असं जर का मला वाटत असेल तर मात्र काय आहे? उपनिषदांच्या वचनांचे लक्षपूर्वक आणि सखोल श्रवण करा असं त्यांनी सांगितलंय. श्रुती शिरो वाक्यम समाकर्ण्यताम. मग त्या उपनिषदांचं सखोल श्रवण करा. तर हा श्रवण जो शब्द आहे ना तो उपलक्षणात्मक आहे. श्रवणामध्ये आपण मनन आणि निदिध्यासन असे तीनही विचार आपल्याला केले पाहिजे. आणि मग त्याचा उपयोग काय? मग श्रवणाने काय होईल? प्रमाण वाक्य जी आहेत म्हणूया की उदाहरणार्थ त्याला म्हणतात प्रमाण असंभावना. आता प्रमाण शब्दाचे अर्थ दोन. एक प्रमाण म्हणजे वेद प्रमाण आणि प्रमाण शब्दाचा दुसरा अर्थ इंद्रिय. तो इंद्रिय अर्थ इथे अपेक्षित नाही. पण प्रमाणांविषयी जो संशय आहे म्हणजे ही जी काय वाक्य आहेत श्रुतीची किंवा संतांची, ती कर्मपर आहेत का उपासनापर आहेत का ज्ञानपर आहेत? याचं विवेचन झालं पाहिजे माझ्या अंतःकरणामध्ये. मग ते जर का विवेचन असं व्हावं असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे? त्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. मग श्रवण केलं की काय होऊन जातं? प्रमाणाविषयी असलेला संशय दूर होतो. मग आता जे जाणून घ्यावयाचं आहे त्याला काय म्हणायचं? प्रमेय असं म्हणतात. मग ती प्रमेय असंभावना. मग ब्रह्म माझ्या जाणून घ्यायचा विषय आहे काय? असे विचार करावे लागतात. जोपर्यंत ते मी एकरूपतेने जाणत नाही तोपर्यंत ब्रह्म माझ्या जाणून घ्यायचा विषय आहे. मग आता ब्रह्म जाणून घ्यायचा विषय असेल तर मला प्रमेय असंभावनामध्ये आडवी येते जाणून घ्यायच्या विषयी.
मग आता ज्ञाता ज्ञाननेय किंवा जाणून घेणारा मी जीव की आणि जे जाणण्याचं तत्व आहे ते ब्रह्म आणि मध्ये ती ज्ञानाची प्रक्रिया आणि ज्ञानदेव म्हणतात ते ज्ञातृनिया विहीण नुसणेची जे ज्ञान. या सगळ्या वाक्यांचा जर मला मेळ घालायचा असेल आणि मला माझ्या स्वरूपाशी एकरूप करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. आणि मग मला माझ्या अंतःकरणातील विपरीत भावना, मी करता, मी भोगता, ही घालवायची असेल तर मला त्याचं निदिध्यासन केलं पाहिजे. म्हणजेच मूळ मुद्दा काय आहे की उपनिषदांच्या वचनाचे, आता सकाळीच सांगितलंय की उपनिषद इज इक्वल टू संतांची वचनं. मग संतांच्या वचनाचं काय झालं पाहिजे? श्रवण झालं पाहिजे आणि मनन झालं पाहिजे आणि चिंतन झालं पाहिजे. मग आता श्रवण म्हणजे काय असा विचार येतो. मग शास्त्रामध्ये श्रवणाची एक व्याख्या केली आहे की उपक्रम उपसंहारादी पाहून जीव ब्रह्माच्या पुन्हा अभेद विचारांमध्ये जी अंतःकरण वृत्ती तयार होते तिला असं श्रवण असे म्हणतात. म्हणजे सोपी व्याख्या काय आहे की उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता सिद्ध झाली पाहिजे. उपक्रम म्हणजे सुरुवात अभ्यासाची आणि उपसंहार म्हणजे शेवट. सुरुवात कशाने झाली? भक्तीचेनं योगे देव आणि शेवट काय झाला? साध्य होता साधनाचा ठाव नाही. आणि मग मध्ये समर्थांनी काय सांगितलं? सगळं तेच म्हणजे स्वरूपाकार वृत्ती होण्यासाठी सांगितलं. म्हणजे श्रवण कसं असलं पाहिजे? पुन्हा आपाततः का अंगी अंग अंगी भाव संबंध असा श्रवणाचा विषय इथं मांडलेला आहे. म्हणजे माझं श्रवण हे सतत ध्येयाकार असलं पाहिजे. म्हणजे ध्येयाच्या कडे नेणारं असलं पाहिजे. म्हणजे उपक्रम उपसंहारादी पाहून जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयाला मी गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारं जर का माझं श्रवण असेल तर मग काय आहे? मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येते. मग प्रत्येकाचं श्रवण कसं असलं पाहिजे? ते नेमकं असलं पाहिजे. श्री साखरे महाराजांनी दृष्टांत दिला होता की आपलं श्रवण कसं असतं आणि कसं व्हायला पाहिजे. ते म्हणाले की कुत्र्याला जर दगड मारला तर ते दगडाच्या मागं पळतं म्हणे. आणि वाघाला गोळी मारली, दगड नाही, वाघाला गोळी मारली तर वाघ गोळी कुठून आली त्याचा विचार करतो. म्हणजे त्याचं लक्ष कुठे असतं? त्या गोळी मारणाऱ्यावाल्याकडे असतं. माझं श्रवण कसं असलं पाहिजे? ध्येयानुसार असलं पाहिजे. माझं ध्येय काय आहे? स्वरूपाची प्राप्ती. म्हणजे ध्येयानुसार जर मी धोरण आखलं असेल माझ्या श्रवणाचं तर मग मी माझ्या स्वरूपाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. आणि मग ते श्रवण सांगतं कसा समर्थ सांगतात, तोडून मनाच्या ओढी श्रवणी बैसावे आवडी. एक श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. श्रवण मनन निजध्यास प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. कितीतरी ज्या भूमिका मांडतायत त्या श्रवणाच्या की ते श्रवण सद्गुरु मुखातनं असलं पाहिजे. त्या श्रवणाचा जो काय विचार आहे तो अत्यंत काटेकोरपणे केला गेलेला असला पाहिजे. असं काटेकोर अत्यंत शब्दांची काय म्हणूया नेमकेपणाची रीती समजून जे काय सांगितलं जातं जीवब्रह्मक्याच्या अभेद निश्चयाविषयी त्याला श्रवण असं म्हणतात. म्हणजे श्रवणामध्ये काय आहे? ऐकण्याची प्रक्रिया आहे. मग मननामध्ये काय आहे? पुढचा विचारतोय. श्रवण करा म्हणजे काय? श्रवण केलं आणि सोडून दिलं तर काय झालं? रामकृष्ण हरी. मग मी माझ्या स्वरूपापर्यंत जाणार कसा? मग ऐकलेल्याचं काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. मग मननाची व्याख्या काय? जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत चिंतनास मनन असे म्हणतात. अवघड झालं. मग जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती काय? ते तत्व सच्चिदानंद रूप आहे, ते मी आहे. ही साधक युक्ती. साधक शब्दाचा अर्थ अनुकूल आणि युक्ती शब्दाचा अर्थ काय? युक्ती शब्दाचे दोन अर्थ, विचार समजून सांगण्याची प्रणाली आणि उदाहरण. असं दोन्ही देऊन ती युक्ती काय झाली पाहिजे? प्रगट झाली पाहिजे. मग आता मी सच्चिद आनंद रूप आहे, ही काय आहे? साधक युक्ती आहे, ती मी धारण करायची. आणि भेदनिश्चयास बाधक युक्ती. आता भेदनिश्चय काय आहे? मी करता, मी भोगता, मी असा, मी तसा. हा जो भेदनिश्चय आहे तो बाजूला करण्यासाठी बाधक युक्ती काय आहे? आपल्या सद्गुरूंनी दिली आहे. सर्वात सोपी युक्ती, जे माझं आहे ते मी नाही. शरीर माझं आहे पण ते मी
नाही. ही बाधक युक्ती सद्गुरूंची. आणि शास्त्राची बाधक युक्ती काय आहे? हे जग, देहादी प्रपंच मिथ्या आहे. सतासत विलक्षण अनिर्वचनीय. मग अशा भेदनिश्चयात बाधक युक्ती म्हणजे जग जे मला सत्य वाटतंय ते सत्य वाटणं बंद झालं पाहिजे म्हणून जग मिथ्या ठरवणं ही बाधक युक्ती. मग जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती, भेदनिश्चयास बाधक युक्ती. आता असं केल्यानंतर असं यौक्तिक म्हणजे उदाहरणासहित चिंतन प्रणालीसहित केलं असता त्याला मनन असे म्हणतात. मग मनन म्हणजे मनी धरावे असं जेव्हा बोललं जातं, मग काय मनी धरावे? तर स्वरूप मनी धरावे, आत्मविचार मनी धरावा. अशी जर का मी श्रीगुरूंची आज्ञा पाळली तर ते म्हणतात तसं श्रवण करा, पण मनन त्याच्यापेक्षा जास्ती करा. श्रवण जर मी अर्धा तास करत असेल तर मनन किती पाहिजे? पुढे पाहिजे. मग शेवटी काय आहे? निदिध्यासन. मग निदिध्यासन काय सांगतं? अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. अशी सहजता जेव्हा मला माझ्या अंतःकरणात सिद्ध होते तेव्हा माझा अभ्यास काय होतो? परिपूर्ण होतो. म्हणजे सुरुवात कशाने झाली? सुरुवात कोणत्या आज्ञेने झाली? तर सद्गुणांची उपासना करा, उपासना करा हा त्यातला एक मूळ गाभा आहे. आणि ती उपासना करता करता एक दिवस माझ्या उपास्य देवतेशी एकरूप व्हा. आणि ते एकरूप होणं माझ्या अभ्यासाने ते शक्य आहे. आणि ती शक्यता जर का मला ब्राईटली प्रूव्ह करायची असेल तर मला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. 57 मिनिटाचं चिंतन झालेलं आहे. तर आता इथे आपण थांबूया. कारण साखरे महाराज म्हणाले, दिलेल्या वेळेत जर चिंतन तू पूर्ण केलं नाही तर तुझे 80 मार्क गेले. मला निदान त्या 80 मार्काची तरी गरज आहे. हा 80 मार्क मी घेतो आणि माझं चिंतन थांबवतो. जय जय रघुवीर.